इतिहासात असे अनेक किल्ले आहेत जे आपल्या विशालतेमुळे ओळखले जातात. पण नाशिक जवळचा रामशेज हा असा किल्ला आहे जो आपल्या जिद्दीमुळे अजरामर झाला. हा केवळ एक डोंगर नाही, तर औरंगजेबाच्या अहंकाराला धूळ चारणारं एक जिवंत प्रतीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी त्याचे मातब्बर सरदार आणि हजारोचं सैन्य पाठवलं होतं. त्याला वाटलं होतं की हा छोटासा किल्ला फक्त 6 तासात जिंकेल. पण तुम्हाला माहितीये का, केवळ 600 मावळ्यांनी हा किल्ला तब्बल 6 वर्ष 6 महिने लढवला. मुघलांच्या तोफांचे गोळे संपले, पण मावळ्यांची जिद्द संपली नाही. गडाच्या नावामागे एक कथा आहे. प्रभू श्रीराम वनवासात असताना या गडावर विश्रांतीसाठी थांबले होते, म्हणून याला रामशेज म्हटलं जातं. गडाच्या पायथ्याशी असलेली रामशेज गुहा आणि तिथलं पुरातन मंदिर आजही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. रामशेजवर असलेली पाण्याची टाकी, जुनी तटबंदी आणि गडावरून दिसणारा नाशिकचा विस्तीर्ण नजारा थक्क करणारा आहे. या गडाची रचना अशी आहे की शत्रू कितीही मोठा असला तरी कमी सैन्यात त्याला रोखणं सोपं होतं. मराठ्यांच्या गनिमी काव्याचं आणि धैर्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. जगाच्या इतिहासात इतका प्रदीर्घ काळ झुंज देणारा दुसरा किल्ला शोधूनही सापडणार नाही. रामशेज आपल्याला शिकवतो की साधनं कमी असली तरी निश्चय मोठा असेल तर आकाशही ठेंगणं होतं. जर तुम्हाला या पराक्रमी रामशेजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय आणि जय शंभूराजे लिहायला विसरू नका.